पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम झी मराठीवरच्या कार्यक्रमात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मंडळी, आपण सध्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे पदार्थ अगदी छान थाळी भरून पाहत आहोत, हो की नाही? तसा या आठवड्यातला आपला प्रांत आहे खानदेश। खानदेशातले व्हेज नॉनव्हेज वेगवेगळे पदार्थ आपण पाहिले, पण आजही खानदेशाच्या पद्धतीने आपण काही पदार्थ करणार आहोत। पण त्याआधी आज जरा मला आलं टेन्शनचं कारण असं तुम्हाला सांगतो। कसं असतं, एरवी वर्गामध्ये शिक्षक आले तर आपल्याला भीती नाही वाटत, पण अचानक मुख्याध्यापक आले तर तसं आज माझं झालंय। आता एरवी मी पितांबरी रुचियाना सहज म्हणतो, पण आज या कार्यक्रमात स्वतः पितांबरी रुचियानाचे व्हाईस चेअरमन सपत्नीक आलेत। अहो, ज्यांनी आपल्याला शिकवलं बायको गेली माहेरी तर काम करी पितांबरी, ते स्वतः आलेत बायकोला घेऊन। किती टेन्शन असेल मला, पण तुम्ही चिंता करू नका, तुमचा फुल फोकस तुम्ही रेसिपीवरती ठेवा, बाकी माझं मी पाहून घेईन। तेव्हा स्वागत करूया परीक्षित प्रभू देसाई आणि प्रिया प्रभू देसाई यांचं। नमस्कार। नमस्कार प्रियाजी, स्वागत आहे। परीक्षित सर, स्वागत आहे। फार धमाकेदार इंट्रोडक्शन आमचं केलं तुम्ही, सगळं ऐकून आलेत वाटतं। बरं, खूप मनापासून स्वागत। आणि एरवी तुमची आठवण आम्हाला प्रत्येक भागामध्ये होते, कारण पितांबरी रुचियाना हे तुमचं कौटुंबिक प्रोडक्ट आहे, तुमचं आहे ते, आणि आम्ही फक्त त्याच्याविषयी बोलत असतो। पण आज तुम्ही स्वतः आलात, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय। म्हणजे मी लहानपणापासूनच ही सिरियल बघायचो, म्हणजे 5वी ते 10वी काय व्हायचं की आम्ही घरी यायचो आणि घरी आल्यावर बरोबर आईने ते आम्ही सारे खवय्ये लावलेले असायचे, त्याच्यामुळे आमच्या जेवणाची वेळ आणि आम्ही सारे खवय्याची वेळ ही एकच व्हायची। आणि बरेच वेळा आईने कुठची नावडतीची भाजी केलेली असली की मग आम्ही सारे खवय्याच्या डिश बघून आम्ही आमचं जेवण खायचो। आणि आम्ही असा पण विचार करतो, यार टीव्हीतनं ना समजा त्यांनी एक नंबर खाली दिला असता हॉटलाईन, आणि ते जो पदार्थ केला तो जर का घरी पाठवला असता तर किती बरं झालं असतं। पण आज तुम्हाला स्वतः करायचं। हो, अशा खूप चांगल्या आठवणी, आणि कधी वाटलं पण नव्हतं की आम्ही इतक्या वर्षांनी या शो वरती येऊ। किती छान, तुम्ही पाहिलेला आहे कार्यक्रम? येस, परवाच मी एक एपिसोड बघितला ज्यात पेरूची पाणीपुरी, करेक्ट, पेरूची पाणीपुरी हा हे पदार्थ होता। हो. आणि जनरली मी मीडियामध्ये काम करत असल्यामुळे सिरियल्स बघणं होतं, ऑफिसमध्ये आम्ही बघत होतो, आणि सगळे असे की पाणीपुरी खायची आता आपल्याला, तुम्ही जे पदार्थ दाखवता ते बघून घरात बसून लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं। वा, क्या बात आहे। कुठेही असू दे, घरात असू दे, ऑफिसमध्ये असू दे। किती छान। पण पेरूची पाणीपुरी बरोबर आहे, आम्ही परवाच एका एपिसोड मध्ये दाखवली, पण आम्हाला हे ऐकून आनंद झाला की स्वतः पितांबरीचे जे आहेत, किंवा तुम्ही ज्यांच्या घरातलं पितांबरी आहे ते आपल्या कार्यक्रमातले पदार्थ पाहून स्वतः करून पाहतात किंवा त्यांना खावंसं वाटतं, हे आपल्यासाठी पावती, हो की नाही? मला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की पितांबरी म्हणल्यानंतर आम्हाला खायचे पदार्थ हे तसे पूर्वी माहित नव्हते। बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हे वेगळ्या अर्थाने होतं। तुम्ही मुळात खवय्येगिरीकडे वळलात कसे आणि काय विचार करून? ऍक्च्युली कसं होतं की पितांबरी एका पॉइंटला आलेली आणि ती खूप चांगली मोठी सुद्धा कंपनी झालेली, पण आमचं गाव आहे कोकणात, आणि कोकणामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की सगळी गावं जनरली अशी ओस पडलेली असतात। म्हणजे गणपती असेल, दिवाळी असेल, होळी असेल, तेव्हा सगळे गावं भरलेली असतात, आणि त्याच्यानंतर परत सगळे मुंबईला येतात। बरोबर। तर आम्हाला असं होतं की आपली जी कोकण जी भूमी आहे, जिकडनं आपण आलेलो आहोत, तर तिकडे आपल्याला काहीतरी बिझनेस किंवा आपल्याला काहीतरी आपलं स्वतःचं छोटंसं युनिट आपल्याला चालू करायचंय। मग त्या अनुषंगाने आम्ही बोललो की कोकणात काय होऊ शकतं, तर कोकणामध्ये आपल्याला सगळे फूड प्रोडक्ट्स माहिती आहेत की म्हणजे आंब्यापासून किंवा काजू, फणस, याचे सगळे, कोकम आहे, याचे सगळे फूड प्रोडक्ट्स। तर मग आम्ही असा विचार केला की आपण इकडे गुळाचं आपण काही करू शकतो काम। तर मग आम्ही सगळ्यात सुरुवातीला पहिले आम्ही ऊस स्वतः लावला आणि बघितलं की काय होतंय, कसं होतंय, आणि मग तो आल्यानंतर मग आम्ही ठरवलं की त्याची जॅगरी पावडर करायची। ऊसापासून तुम्ही थेट साखरही करू शकला असतात, पण मग तुम्ही गुळाकडेच का वळला? गुळाकडे ह्याच्यासाठी वळलो की गुळाला आपल्याला कुठेतरी परत एक ट्रेंड मध्ये आपल्याला आणायचं होतं, आणि साखरेमध्ये कसं आहे की बरंच सल्फर असतं किंवा इतर काही केमिकल्स देखील असतात, आणि गुळ खूप नॅचरल प्रकारात बनतो। गुळ आयन युक्त देखील आहे, आणि गुळाचा म्हणजे जे समजा डायबेटिक वगैरे असेल तर त्यांना पण तो सुटेबल आहे कमी प्रमाणामध्ये का म्हणून आम्ही गुळामध्ये आम्ही। बरोबर। आणि कोणीतरी म्हणलेलंच आहे की साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी, आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी, हो की नाही? आणि जसं पितांबरीचं माहितीये की बायकांची सगळी कामं ती पटपट व्हावीत किंवा बायकांना उपयोगी पडाव्यात, म्हणून जशी पितांबरी शायनिंग पावडर आली, तसंच गुळाची ढेप, चिरा, फोडा, किसा, ही एक खूप कटकटीचं काम आहे बायकांसाठी। सो पावडर हे खूप इझी फॉर्मॅट मध्ये वापरायला आहे, म्हणून गुळ पावडर। तर आज याच्याविषयी पण बोलूया, तुमच्या कामाविषयी बोलूया, पण स्वयंपाक करणार ना? म्हणजे काय, घरी रोज कोण करतं? सासूबाई। अच्छा, तुम्ही कधी स्वयंपाकघरात? नाही, मी फक्त खायला स्वयंपाकघरात येतो। तुम्ही प्रियाजी?
फक्त रविवारी घरी असले तर. चला, प्रियाजी पहिल्यांदा पदार्थ करणार असं माझ्या साधारण लक्षात आलेलं आहे है ना? हो. ठीक आहे, काय या पदार्थ? खास सासूबाईंकडनं शिकून आली आहे मी इथे यायचं म्हणून. वा, नाव काय पदार्थाचं? कोळाचे पोहे. कोळाचे पोहे. येस. बर, म्हणजे आपण चिंचेचं कोळ असं म्हणतो, त्या कोळाचे पोहे. Yes. चला बघूया साहित्य काय. भिजवलेले पोहे, नारळाचं दूध, चिंचेचा कोळ, फोडणीसाठी तूप, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पितांबरी रुचियाना गुळ पावडर, हा, कढीपत्ता, जिरे, हिंग, लाल मिरच्या आणि मीठ. वा, ही तर काय आपली घरचीच आहे, पितांबरी रुचियाना गुळ पावडर. पण तुम्हाला जरी माहिती असलं तरी तुमच्या या प्रोडक्ट विषयी आता मला सगळं माहित झालं आणि मी प्रेक्षकांना नेहमी प्रेमाने सांगतो, ही गुळ पावडर एकतर खमंग आहे, कुठलेही आर्टिफिशियल कलर याच्यामध्ये नाही आहेत, स्वतःच्या अद्ययावत गुऱ्हाळामध्ये ही पावडर तयार केली जाते. गुळाची ढेप बाजारातून आणा, ती खिसा फोडा असं काहीही नाही, थेट गुळ पावडर तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी. आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. कसं करायचंय? एक बाउल घेऊ आपण सुरुवातीला. काय घालायचं याच्यात? नारळाचं दूध आपण आधी घेऊया. घ्या. पुढे चिंचेचा कोळ. सगळं लागेल का? नाही, 2 चमचे. बर. कोळाचे पोहे ना? कोळाचे पोहे. येस. नावही किती वेगळं आहे बघा. मी तुम्हाला सांगतो ते करतो बरं का. वेगळे पदार्थ दाखवणार म्हणजे वेगळे पदार्थ दाखवणार. गुळ पावडर अरे ही पण वा. आपण 3 चमचे घेऊयात. बर, ही तर काय घरचीच आहे, म्हणजे काय. वा, आता एकदम हे मिश्रण मिक्स करायचं. मिक्स करूया. ठीक आहे. बरं, हे मिक्स करता करता मला सांगा, जसं आम्ही झी मराठीच्या प्रेक्षकांना विचारतो की थेट काही महिलांना पुरुषांना जे कोणी प्रेक्षक असतील की तुमचं ह्या मालिकेशी म्हणा, तुमचं या वाहिनीशी काय नातं आहे, काय सांगाल, मग प्रेक्षक बोलतात. तसं पितांबरी वापरणाऱ्या लोकांशी तुम्ही थेट संवाद साधता का? हो. मग त्यांच्या काय रिॲक्शन्स, अशी एखादी, जसं आपण म्हणतो ना फॅन मुवमेंट, की ते खूप उत्साहाने भरभरून बोलतात, तशी तुमची एखादी फॅन मुवमेंट आहे? तर असंच झालेलं की आम्ही तामिळनाडूला एका मोठ्या कंपनीमध्ये गेलेलो आणि आम्ही तिकडे एक असंच बोललो की आम्ही पितांबरीतनं आलोय. आणि पितांबरीतनं आल्यावर बोलल्यावरती त्यांचे जे डिरेक्टर होते तिकडचे, तर ते एवढे हे झाले की अरे पितांबरी, मी तर मला लहानपणापासून बघतोय. अशा खूप साऱ्या फॅन मुवमेंट्स आम्हाला होतात. किंवा मी आसामला जरी गेलो, अरे आम्हाला माहिती आहे हे प्रोडक्ट, हमने वो देखा है, हमने यूज किया है, असं खूप सारे लोक आम्हाला बोलतात. आणि हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे, म्हणजे हेच सगळ्यात आमचं रेकग्निशन आहे सगळ्यात. तुमचं प्रॉडक्ट लोकांना आवडणं आणि लोकांना ते माहिती असतं. बरोबर बरोबर. आणि ह्याच्यावरच आम्ही काम करतो. बरोबर, आणि त्याच्यावरून आपली ओळख होणं ही तर म्हणजे 4 चांद. वा, चला हे पुढे काय? आता ह्याच्यामध्ये आपण ही चिरलेली कोथिंबीर घालूया. बर. हिरवी मिरची. आता आपण फोडणी करून घेऊया. अरे वा, कृती सोपी दिसते तशी. एकदम सोपी आहे. ऑफिसला जायचंय, भूक लागली आहे सकाळी, पटकन करता आले पाहिजे. बरोबर. किंवा संध्याकाळी घरनं थकून आलोय तर लगेच होण्यासारखी कृती आहे. चांगलं आहे. बरं, आता ह्याच्यानंतरचं टार्गेट काय? म्हणजे काय म्हणतात त्याला, साबण झाली, गुळ पावडर झाली, तुम्ही आता फूड प्रोडक्ट कडे वळलात, पुढचं टार्गेट काय पितांबरीचं? आता कसं आहे की हे सगळं झालंय, पण आम्ही अजून 2 इंडस्ट्रीजमध्ये आहोत. ते म्हणजे सोलार, कारण की आता माहिती आहे की काळाची गरज आहे आणि इंडियाने क्लायमेट चेंज अग्रीमेंट देखील साईन केलंय की 2050 पर्यंत आपण सगळे कार्बन न्यूट्रल होणार. तर त्या अनुषंगाने आमची सोलारची पण आम्ही इरेक्शन आणि कमिशनिंग आणि लायझनिंग सोलारचं असं 3 गोष्टी आम्ही करून देतो. त्याचप्रमाणे आमचं डिजिटल केअर डिव्हिजन देखील आहे की त्याच्यामध्ये आमचा अँटीव्हायरस आहे पितांबरीचा, आयोकेन करून. पितांबरीचा अँटीव्हायरस? येस, आयोकेन अँटीव्हायरस. थोडक्यात तुम्ही किटाणूंविरुद्ध सगळीकडे लढायचं. सगळीकडेच लढतो. आता काय घालायचंय? जिरे. तूप एवढं पुरेल ना? हो, पुरेल. बरं, एक खासगी, आता पितांबरी तर आहेच आहे, घरी मदत वगैरे करतात का काही साहेब? बाहेर नाव खूप मोठं आहे, पण घरात कसे करतात? घरात पण मदत करतात. खरं सांग, कारण बाहेर त्यांची इमेज फार मोठी आहे, पण घरामध्ये अगं आज मी थोड्या कपड्याच्या घड्या करतो. नाही, मी सांगते, रविवारी आमच्याकडे मी म्हटलं थोडी मी सासूबाईंना थोडीशी मदत करते. तर रविवारी जे तो पदार्थ बनवायला जे काय सामान लागतं ते सगळं परीक्षित आणतो सकाळी जाऊन. आणि मी टणटण करत ते जाऊन आणतो, पण ठीक आहे. आणि हेच नाही, परीक्षितचे बाबा रवींद्र प्रभुदेसाई हे सुद्धा घरी रोज पाणी भरणे आणि ताक करणे
एवढा मोठा माणूस असून सुद्धा रोज ते घरात ही सगळी कामं करतात. ताक करतात. येस, मी तर माझ्या घरी ताकास्तूर लागू देतो. आता काय हिंग, लाल सुक्या मिरच्या. वा. आणि कढीपत्ता. फोडणी हे जेणे कोणी शोधलंय ना, मी तर त्याला काही द्यायला तयार आहे यार. हा जेव्हा सुवास येतो तेव्हा काहीतरी होतंय, ही भावना जी मनामध्ये भुकेची भावना निर्माण करते ना, त्याला तोड नाही. आणि याच्यात आपलं मीठ घालायचं राहिलंय. कशात? ह्याच्यात मग घाला ना. चमचा देऊ का? चवीपुरतं मीठ. आता फोडणी ह्याच्यात घालूयात आपण. सुपर्ब. सगळी घालू ना? हो, सगळी घालू. वा वा. सो अशा प्रकारे नारळाचा सार तयार झालेला आहे. वा. आता हे काय सर्व करायचं डायरेक्ट? सर्व करायचं आहे आपल्याला. हो, एवढं सिंपल आहे. एकदम सोपा पदार्थ, करायला सोपा आणि चवीला उत्तम. हो. सांगा काय करायचं? आता हे पोहे आपण हा चमचा घेऊ. हो, घ्या की. हे पोहेत ना, ह्याच्यामध्ये आपण हे नारळाचं सार घ्यायचं. ते रसरशीत करूनच खातात, कोरडे पोहे हे जास्त खात नाही. अच्छा. त्यामुळे जेवढं तुम्ही त्यात नारळाचं सार जास्त घालाल तेवढी त्याची चव चविष्ट लागतील. अजून उत्तम. या रेसिपीमध्ये सगळ्यात सुखी कोण असेल पदार्थांमध्ये तर तो पोहे. तो म्हणेल झंझटच नाही, यावेळेला फोडणी माझ्या अंगावर मी घेणारच नाही. हो की नाही? येस. त्याला काहीच त्रास नाही. आणि आता हे ह्याच्यात ओतायचं का? हो. मी करू का मदत? हो, करा. ह्याच्यात होता आधी आणि राहिलेला थोडा ह्याच्यात होता. अच्छा. किंवा उलट करू, आधी ह्याच्यात ओतू. ठीक आहे. म्हणजे दिसायला छान दिसेल ना कॅमेरा. एक मिरची राहते ती आपण ह्याच्यावर ठेवूया. अच्छा. आणि हे आता असं हो, घालायचं का? घाला. आणि मिरची त्याच्यावर एक ठेवूया. सो कोळाचे पोहे रेडी आहेत आपले. जरा घेऊ का हातात मी? घ्या ना, घ्या. अहो, ह्याला म्हणतात स्मार्ट वुमन. घराघरामध्ये कोळाचे पोहे तुम्ही करूच शकता. एकतर पितांबरी रुच्यानं गोड पावडर असेल तर ह्याची कृती फारच सोपी आहे. पोहे फक्त भिजत ठेवायचेत आणि त्यानंतर फोडणी वेगळ्या बाजूला करून पोह्यावरती हे घालायचे. अफलातून पदार्थ आहे. मी ताबडतोब पहिला घास घेणार आहे, पण त्याच्याने तुमचा काही फायदा नाही. तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घ्यावी लागणार आहे. ती पटकन लिहून घ्या. थँक्यू सो मच. आता कोळाचे पोहे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये नारळाचं दूध घेऊन त्यात थोडा चिंचेचा कोळ आणि गुळाची पावडर घालून व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्यावं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. त्यानंतर एका छोट्या कढईत साजूक तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, थोडंसं हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालावा. आता ही फोडणी नारळाच्या तयार दुधात घालावी आणि नीट मिक्स करून घ्यावी. आता भिजवलेले पोहे एका सर्व्हिंग बाउलमध्ये घेऊन त्यावर नारळाच्या दुधाचं तयार सार ओतावं आणि डिश सर्व्ह करावी. कोळाचे पोहे केले ते अप्रतिम होते. आता दुसरा पदार्थ कोणता आहे? शेंगदाण्याची चटणी भाजी. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हा अख्खा आठवडा खानदेशचा आहे, हो. त्यामुळे आपण शेंगदाण्याची चटणी भाजी ही एक वेगळी रेसिपी आहे. तुम्ही कुठून शिकलात ही? माझी आजी जळगावची आहे, अच्छा. आईची आई. सो मी हा आईकडनं शिकून आली पदार्थ. अस्सल खानदेशातला आहे. हो, आम्ही दिलेलं प्रॉमिस कधी तोडत नाही. खानदेश म्हणल्यावर खानदेश. हो की नाही? एक पदार्थ सासूबाईंनी शिकवलेला, एक पदार्थ आईने शिकवलेला. किती छान. ह्याला म्हणतात परफेक्ट सून. कुणालाच दुखवायचं नाही. ओके. शेंगदाण्याच्या चटणी भाजीसाठी लागणारं साहित्य सांगा. दाण्याचं कूट, टोमॅटो, कांदा, खोबरं, किसलेलं खोबरं, कोथिंबीर, धणे पावडर, जिरे, लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण, हळद, तिखट आणि मीठ. छान. शेंगदाण्याच्या चटणी भाजीच्या कृतीकडे जाऊया. पॅन मध्ये तेल ठेवलंय, तेल गरम होतंय. बरं, मला एक सांगा, 2 वर्षापूर्वीच लग्न झालं ना? हो. मग काही फरमाईशी वगैरे नसतात का? अगं जरा हे कर, अगं जरा ते कर. असते. पनीरची भुर्जी त्याला मी केलेली खूप आवडते, त्याच्यामुळे मधून अधून असतो. फारच अप्रतिम करते ती. हो का? म्हणजे एकदम पनीरची भुर्जी आहे किंवा मेथी मटर मलाई आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर राईस आहे. काही काही गोष्टी एकदम. कोथिंबीर राईस? येस. अख्खा एक एपिसोड यांना पूर्ण बोलायला पाहिजे. पण तरी सुद्धा परीक्षित मधला आता एखादा खूप आवडीचा गुण आणि एखादा गुण जो त्यांनी बदलावा किंवा हे थोडं बदलायला पाहिजे असं. आवडणारी गोष्ट पहिल्यांदा सांगते की तो खूप शांत आहे आणि समजूतदार आहे. काहीही झालं तरी तो न चिडता सगळ्या गोष्टी समजून घेतो. जरी त्याला आवडलं नाही तरी तो काहीही बोलत नाही. त्यांनी लगेच चेहरा असा केला. आणि एक बदलावा असा कुठला? बदलावा असा अजून तरी मला काही वाटत नाही. वाटत नाही. आणि
या खूपच म्हणजे प्रिया खूप प्रेमळ आहे, सगळ्यांची खूप काळजी घेते, म्हणजे घरातल्यांची सुद्धा काळजी घेते, माझी सुद्धा काळजी घेते, काय पाहिजे, काय हवंय, काय नकोय. आता समजा आमचा चेहरे असे पडलेले असतील समजा, तर ती आम्हाला कायम cheer up आम्हाला कायम फुल ऑन एनर्जी असते एकदम तिचा. आणि तिची म्हणजे आम्ही जे काय असं कधी हे झालेलं असू, एकदम खट्टू झालेलं असू, तर आम्हाला एकदम काही करून ती आम्हाला एकदम खूप चांगल्या पॉझिटिव्ह वे मध्ये ती आम्हाला मोटिवेट करते. हे खूपच चांगले तिचे गुण आहेत एकदम. आणि तरी त्यातल्या त्यात प्रिया जरा हे बदल त्यातला एकच फक्त जो गुण आहे तो म्हणजे टाइम पाळावा, म्हणजे वेळ पाळावी. असं हे पितांबरी आपल्यासमोर आणणारं कुटुंब त्यांच्याही आयुष्यात आपल्यासारखंच आहे. आणि आपल्या माणसांनी आपल्यासाठी काहीतरी आणलं की त्याचं कौतुक असतंच, हो की नाही. तेल तापलेलं आहे, पुढे काय? जिरं घ्या. नंतर काय? लसूण थोडं घाला, तेज तर्रार होऊ द्या. वा. हिरवी मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची, मस्त. थोडं कांदा घालून. विशेष म्हणजे ही जी शेंगदाण्याची चटणी भाजी आहे ही तुम्ही भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर दोन्ही बरोबर खाऊ शकता. काय घालायचं आता? धणेपूड घालूया. हळद आणि लाल तिखटाचा वापर ह्याच्यामध्ये भरपूर असणार आहे, कारण खानदेशातला पदार्थ आहे, त्याच्यामुळे जरा परीक्षित सर. येस, तुमच्यासाठी आम्ही थोडं कमी घालू. आणि मीठ. वा. घ्या. बरं, तुमचं आता पुढचं टार्गेट काय शॉर्ट टर्म, की आता पितांबरीला हे अचीव्ह करायचंय किंवा याच्यावरती आमचं जरा लक्ष आहे? ओके. आत्ता कसं आहे की आत्ता आमचं जसं तुम्ही गुळ पावडरचं आमचं प्रमोट करताय, तर तसं आमचं गुळ पावडरवरतीच पूर्ण फोकस आहे. की जसं आता महाराष्ट्रात सगळ्यांना घरोघरी आता गुळ पावडर तुमच्या द्वारे कळली. संकर्षण सर, रिअली थँक्यू फॉर दॅट. पण तसंच आता बाकीच्या राज्यांमध्ये अजून गुळ पावडर माहिती नाहीये, तर सगळीकडे भारतभर घरोघरी गुळ पावडर जाईल अशी आता आम्ही सगळीकडे व्यवस्था आम्ही करतोय. चांगलंय, होईल. आता काय घालायचंय प्रियाजी? कोथिंबीर आणि दाण्याचं कूट. वा. हिरोची एंट्री झालेली आहे. कमाल. आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर. अरे खोबरं राहिलं नाही का ते अजून? नंतर घालायचं आपल्याला सर्व करू तेव्हा. ठीक आहे, पण आता आपण खाणारच आहोत त्याच्यामुळे तुम्ही घालूच शकता. लईच भारी. या आठवड्यात आपण खानदेशी पदार्थ पाहतोय, त्याच्यामुळे शेंगदाण्याची चटणी भाजी हा अस्सल खानदेशी पदार्थ आपण पाहिलाय. गरम भाकरीसोबत हा सर्व करूया, म्हणजे कसा हा जो ठसका पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता शेंगदाण्याची चटणी भाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून घेऊन त्यात जिरे, बारीक चिरलेला लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे, सुकी लाल मिरची, बारीक चिरलेला कांदा घालून हे सगळं नीट परतून घ्यावं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा, तोही नीट परतून घ्यावा. मग त्यात धणेपूड, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावं. आता त्यात शेंगदाण्याचं कूट घालावं आणि हे सगळं मिक्स करून घ्यावं. त्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबरं घालून शेंगदाण्याची चटणी भाजी गार्निश करावी. वाह, क्या बात है. कोळाचे पोहे आणि शेंगदाण्याची चटणी भाजी हे दोन पदार्थ तुम्ही आज इथे केलेत. सोबत गरमागरम भाकरी आहे. फार काही बोलायची इच्छा नाहीये, कारण पदार्थ खावेसे वाटतात, पण तरी मी आता बोलतो. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? खूप छान सर. खूपच छान. मला वाटलं नव्हतं, मी लहानपणी बघायचो की कधी या कार्यक्रमात असं येईल, तर तुम्ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अहो संधी काय, खरं तर काय आहे, खवय्येगिरीचा हा कार्यक्रम एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाण्याचा आहे. मुद्दा असा आहे की स्वयंपाक जरी घरातली गृहिणी करत असली तरी कुणीतरी कौतुकाने खाणाराही पाहिजे. तसंच आम्ही हा कार्यक्रम करतो, पण कौतुकाने या कार्यक्रमामध्ये पितांबरी रुचियानाचे प्रोडक्ट पाठवणे, त्याच्याविषयी लोकांना माहिती देणे
हे हातात हात घालून जाण्याचं काम आहे, हो की नाही? ते तुम्ही करता त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आजचे पदार्थ अतिशय छान आहेत, ते आपण खाऊया. पण त्याआधी तुम्ही इथे आलात. परीक्षित साहेब कधीही स्वयंपाकघरात जात नाहीत, पण आज ते आले म्हणून त्यांच्या गळ्यात हे तुम्ही घाला. वा, छान दिसतंय की. क्या बात आहे. पितांबरी कुटुंबातलं हे जोडपं आज इथे आलं आणि आम्हाला फार छान वाटलं आणि म्हणूनच झी मराठीकडून तुम्हा दोघांसाठीही ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. असे छान नवीन प्रोडक्ट आणत राहा, आमच्यापर्यंत ते पोचवा, आम्ही नक्की त्याचा वापर करू. Yes. थँक्यू सो मच. मंडळी, आम्ही हे पदार्थ खातो, पण तुम्हाला कसा वाटला आजचा भाग आणि हा अख्खा खानदेश स्पेशल आठवडा? कारण या आठवड्यात आम्ही तुम्हाला व्हेज नॉन व्हेज वेगवेगळे थाळीभर पदार्थ दाखवले, अस्सल खानदेशातले. हे कसे वाटले नक्की कळवा आणि आम्हाला भेटा पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पण. त्याआधी तुम्हाला सांगतो की पुढच्या आठवड्यात आम्ही थेट जाणार आहोत मराठवाड्यात आणि मराठवाड्यातले पदार्थ प्रेक्षकांना दाखवणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या आठवड्यात मराठवाड्यातले पदार्थ घेऊन. पाहत राहा झी मराठीवरती गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.